श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। जो का जगाचा जनकू, मुख्य गुरुत्वे तोची एकू, त्यासी न भजे जो अविवेकू, तो नाडला लोकू सर्वस्वे। जो सर्व जगताचा जनक तोच एक मुख्य गुरु होय, त्यास जो अविवेकी पुरुष भजत नाही तो सर्वस्वाला मुकला असे समजावे। पुरुषापासूनी जन्मले जाण, चारही आश्रम चारही वर्ण, त्यांचे उत्पत्तीचे स्थान, ऐक संपूर्ण नृपनाथा। पुरुषापासून 4 वर्ण आणि 4 आश्रम यांची उत्पत्ती झाली। हे राजा, त्यांच्या उत्पत्तीची स्थाने सांगतो ती ऐक। मुखी वेदविद ब्राह्मण, बाहू जन्मले राजन्य, उरु जन्मले वैश्यवर्ण, चरणी जन्मस्थान शूद्रवर्ण। त्या परमपुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण, बाहूंपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शूद्र झाले। मूळी अवघे 3 गुण, गुणयोगे वर्ण जाण, त्रिगुणी 4 वर्ण, जन्म लक्षण घडे कैसे। सत्व, रज आणि तम हे 3च गुण मूळचे। या 3 गुणांपासून 4 वर्ण झाले। तेव्हा या 3 गुणांपासून वर्णांची उत्पत्ती कशी झाली? सत्वगुणे शुद्ध ब्राह्मण, सत्व रज मिश्रे राजे जाण, रजतमे वैश्यवर्ण, केवळ तमो गुण शूद्रवर्ण। सत्वगुणापासून शुद्ध ब्राह्मण, सत्व आणि रज यांच्या मिश्रणाने क्षत्रिय, रज आणि तम मिळून वैश्य आणि केवळ तमोगुणापासून शूद्र वर्ण निर्माण झाला। क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मण द्विजन्मे हे 3 वर्ण, त्यांसी गायत्री वेदाध्ययन, शूद्र ते जाण संस्कार रहित। ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे 3 वर्ण द्विजत्वामुळे म्हणजे उपनयनाने होणाऱ्या विद्या संस्कार रूप दुसऱ्या जन्मामुळे गायत्री आणि वेदाध्ययनाचे अधिकारी झाले आणि शूद्र संस्कार रहित आहेत। ब्रह्मचर्य आणि गार्हस्थ्य 3 वर्ण अवश्य प्राप्त, 4 आश्रम आश्रयभूत, जाण निश्चित ब्राह्मण। ब्रह्मचर्याश्रम आणि गृहस्थाश्रम हे 2 आश्रम या 3 वर्णांना अवश्य आहेत। ब्राह्मण 4 आश्रमांचा आश्रयभूत आहे। गार्हस्थ्य पुरुषाच्या चरणी, ब्रह्मचर्य हृदयस्थानी, वक्षस्थळी वसती वनी, शिरोमणी संन्यास। गार्हस्थ्य त्या परमपुरुषाच्या चरणांमध्ये राहते, ब्रह्मचर्य हृदयात राहते, वानप्रस्थ वक्षस्थळी राहते आणि संन्यास आश्रम हा तर भगवंताचा शिरोमणीच आहे। हे ब्राह्मणादी वर्ण पहावो, ज्यापासोनी जन्म प्रभावो, तो न भजता देवाधिदेवो, उत्तम देहो अधपाती। हे ब्राह्मणाधिक वर्ण पहा, ज्याच्यापासून आपली उत्पत्ती झाली त्या देवाधिदेवाला ते भजत नाहीत, त्यामुळे उत्तम देह प्राप्त होऊनही त्यांचा अधपात होतो। पूर्वोत्तर मीमांसा दोन्ही, नाना शास्त्रार्थ कडसणी, स्वरूप बोलती निर्वचुनी, एवं शब्द ज्ञानी अतिचतुर। या परी जे पंडित
ज्ञानाभिमाने अति उन्मत्त, तेणे अभिमानाचे नियेथ, भजनी निश्चित विमुख केले. पूर्व आणि उत्तर या दोन्ही मीमांसा आणि विविध शास्त्रे यांच्या स्वरूपाचे निरूपण उत्तम प्रकारे करतात. शब्द ज्ञानामध्ये अतिचतुर, मोठे पंडित, पण ज्ञानाभिमानाने अति उन्मत्त झाल्यामुळे केवळ विद्याभिमानानेच त्यांना भगवत भक्तीपासून सर्वथा विमुख केलेले असते. एक अज्ञानी सर्वथा स्वप्नी नेणती परमार्था, ते नेणपणेची तत्वता श्री जगन्नाथान भजती. दुसरे कित्येक केवळ अज्ञानी असतात, परमार्थाला स्वप्नातही जाणत नाहीत, त्यामुळे श्री जगन्नाथाला भजत नाहीत. शेळी उसाची चवी गाढी, नेणोनी पाचोळा करांडी, तेवी नेणोनी हरिभक्तीची गोडी, अज्ञाने बापुडी विषय लुब्ध. उसामध्ये काय गोडी आहे हे न जाणता शेळी पाचोळाच चघळीत बसते. त्याप्रमाणे हरिभक्तीची गोडी न जाणता बिचारे अज्ञजन विषयांमध्ये लुब्ध होतात. ओलाडुनी वेदशास्त्रार्थ, ज्ञातपणे जे पंडित, गर्वे हेळसिती भक्तिपंथ, अति उन्मत्त ज्ञातृत्वे. वेदशास्त्रांचे मंथन करून ज्ञातेपणाच्या अभिमानाने जे आपल्याला पंडित समजतात, ते गर्वाने भक्तिपंथाचा अनादर करतात. जेवी ज्वरिताचे मुख, दूधमानी कडू विख, तेवी ज्ञान गर्वे पंडित देख, ठेले विमुख हरिभजनी. ज्याप्रमाणे ज्वरिताचे मुख दुधालाही कडू मानते, त्याप्रमाणे पंडित ज्ञानगर्वाने हरिभजनापासून विमुख होतात. या परी ज्ञानाभिमानी विमुख झाले हरिभजनी, ते जरी वर्णा माझी अग्रगणी, तरी अधपतनी पडतील. त्यामुळे ते जरी वर्णांमध्ये अतिश्रेष्ठ असले तरी त्यांचा अधपात होतो. हो का वर्णा माझी अग्रगणी, जो विमुख हरिचरणी, त्याहुनी श्वपच श्रेष्ठ मानी, जो भगवत भजनी प्रेमळू. भगवत भजनामध्ये मोठ्या प्रेमाने आसक्त होणारा चांडाळही हरिभजन विमुख ब्राह्मण श्रेष्ठाहून उत्तम आहे असे तू समज. आम्ही मुक्त हे मानुनी, जे विमुख भगवत भजनी, ते पचिजती अधपतनी, तिर्यग्योनी जन्म मरणे. आम्ही मुक्त आहो असे मानून जे भगवत भजन सोडतात, ते पश्वादिहीन योनीत पडून जन्म मरणांचा सतत अनुभव घेतात. मनुष्य देही जे भजन नष्ट, ते होती गा स्थान भ्रष्ट, अधप्पाते भोगिती कष्ट, अति उद्भट यातना. मनुष्य देह मिळाला असूनही जे ईश्वर भजन करीत नाहीत, ते स्थान भ्रष्ट होऊन भयंकर यातना भोगतात. ज्ञानाभिमाने जे न भजती, ते प्रौढपतनी पचिजती, अज्ञानाही तेची गती, सर्वथा नृपती म्हणो नये. पण हे राजा, ज्ञान अभिमानाने जे ईश्वर भजन करीत नाहीत त्यांचाही जर अधप्पात होतो, तर अज्ञानांचीही तीच गती होत असली पाहिजे असे मात्र तू समजू नकोस. एका पित्याचे दोघे अर्भक, एक प्रबुद्ध एक बाळक, पित्यासी अवमानिता देख, ताडी जनक प्रबुद्धासी. एका पित्याची दोन मुले, त्यातील एक जाणते आणि दुसरे तान्हे. जाणत्या मुलाने पित्याचा अपराध केला की तो लगेच त्याला ताडण करतो. बाळक पित्याचे माथा चढे,
जरी लाता हाणे तयाकडे तरी त्यासी दोषुन घडे दोषांचे साकडे सज्ञानासी. परंतु तान्हे बाळ पित्याच्या मस्तकावर चढून जरी लाथा हाणू लागले तरी त्याला काही दोष लागत नाही. सज्ञानालाच दोषाचे वावडे असते. ज्ञात्यांपासोनी भजन ठाके ते कवळिजती महादोखे अज्ञाने तरती भाविके साधू कृपा मुखे अनुगृहिता. ज्ञात्यापासूनच भजन दूर राहते म्हणजे ते ज्ञानाभिमानाने भजन करीत नाहीत, त्यामुळे त्यास मोठा दोष लागतो. परंतु साधूंच्या कृपानुग्रहाने अज्ञानीजन आपल्या भावनेनेच तरून जातात. अज्ञाना नाही विशेष बाधू तो साधू विश्वासे होय शुद्धधू ज्ञानाभिमानिया भाव विरुद्धू या लागी सुबुद्धू दोष बाधी. अज्ञानाला विशेष बाध नाही, तो दृढ श्रद्धेनेच शुद्ध होतो. ज्ञान अभिमानाचा भाव श्रद्धेला ढळवतो, त्यामुळे तो दोषी होतो. अज्ञानी विश्वासे साधू वंदी ज्ञानाभिमानी दोहोंते निंदी या लागी त्या ते त्रिशुद्धी अवश्य बाधी अतिदोष. अज्ञ मनुष्य श्रद्धेने साधूला वंदन करतो. ज्ञानाचा अभिमान असणारा या दोहोंचीही म्हणजे श्रद्धा आणि साधू यांची निंदा करतो, त्यामुळे तो खरोखर अतिदोषी होतो. साधू विश्वासे अज्ञान फिटे ज्ञानाभिमानिया विकल्प मोठे त्यासी विश्वास कदान घटे अभिमान हटे अधपात. दृढ श्रद्धेने अज्ञान नाहीसे होते. ज्ञानाभिमानाच्या मनात विकल्पच फार असतात, त्याचा कोठेच विश्वास नसतो, त्यामुळे अभिमानाच्या आग्रहाने त्याचा अधपात होतो. एवं विचारिता नेटे पाटे अहंतेचे बंधन मोठे अभिमान ऐसे नाही खोटे दुजे वोखटे त्रिलोकी. याप्रमाणे निश्चयपूर्वक विचार केला असता अहंतेचे बंधन फार मोठे दिसते. अभिमानासारखे खोटे आणि वाईट या त्रिभुवनातही दुसरे काही नाही. अभिमानू ईश्वरा बाधी तो हो शबळ की जे सोपाधी अभिमाने देह बुद्धी बाधक त्रिशुद्धी सुर नरांसी. अभिमान ईश्वरालाही बाधतो, त्या समर्थालाही उपाधियुक्त करतो. अभिमानामुळे देव आणि मनुष्य यांना देहबुद्धी बाधक होते. या लागी जे अज्ञान जन जानसी नाही ज्ञानाभिमान तेही विश्वासल्या संपूर्ण साधू सज्जन अनुग्रहो करीती. जासी म्हणती नीच वर्ण स्त्री शूद्रादिहीन जन जासी का दूरी शास्त्र श्रवण जासी दूरी श्रवण वेदोक्त त्यासी जाहलिया सद्भाव संपूर्ण ते होतू काहीन जन परी संत कृपेसी आयतन विश्वासे पूर्ण अधिकार झाला. त्यासी जाहलिया सद्भाव संपूर्ण ते होतू काहीन जन परी संत कृपेसी आयतन विश्वासे पूर्ण अधिकार झाला. यास्तव जे अज्ञ लोक ज्यांना ज्ञानाभिमान नाही पूर्ण विश्वास ठेवला असता त्यावर साधू आणि सज्जन अनुग्रह करतात. ज्यांना नीच वर्ण म्हणतात असे जे स्त्री शूद्र आणि इतर हीन जन आहेत, ज्यांना वेदोक्त शास्त्र श्रवणाचा अधिकार नाही, ज्यांचा पूर्ण सद्भाव असतो, ते जरी हीन मानलेले असले तरीही संत कृपेला पात्र झाल्यावर श्रद्धेमुळे ते पूर्ण अधिकारी होतात.
ऐसे पूर्ण भावार्थी त्यासी तुम्हा ऐशा साधू संती अनुग्रहोनी तारिती कृपामूर्ती कृपाळू. असे जे पूर्ण भावार्थी जन आहेत त्यांना कृपेच्या साक्षात मूर्तीच असे तुमच्यासारखे दयाळू साधू संत अनुग्रह करून तारतात. अज्ञानी या परी तरती परिज्ञानाभिमान ज्यांच्या मती ते ब्रह्मादिकान तरती त्यांची ही स्थिती मुनी सांगे. याप्रमाणे अज्ञ तरतात, पण ज्यांना ज्ञानाभिमान असतो ते ब्रह्मादिकही का तरत नाहीत याचे कारण मुनी राजाला सांगतो. अज्ञान जे नीच वर्ण भावे धरोनी संत चरण निज विश्वासे संपूर्ण जन्म मरण निरसिती. अज्ञ असे जे हीन वर्ण ते श्रद्धेने संत चरण धरून त्यावर पूर्ण विश्वास ठेवून जन्म मरणांचे उल्लंघन करतात. येर द्विजन्मे जे का तिन्ही स्वभावे प्राप्त हरिचरणी आम्ही अधिकारी वेदज्ञानी जन्माभिमानी अतिगर्वी. परंतु जे त्रैवर्णिक द्विज त्यास स्वभावताच हरिचरणांची प्राप्ती असूनही ते आम्ही वेदार्थ ज्ञानाचे अधिकारी या जन्माभिमानानेच अति गर्विष्ठ बनतात. जन्माभिमान कर्माभिमान अग्रपूज्यत्वे पूज्याभिमान अल्पमात्र वेदींचे ज्ञान तो वेदाभिमान वाढविती. त्यांना आपल्या जन्माचा कर्माचा आणि अग्रपूजेच्या मानामुळे पूज्यत्वाचा अभिमान फार असतो आणि त्यांना वेदाचे जे लेश मात्र ज्ञान असते ते त्यांच्या वेदाभिमानालाही वाढवते. ज्यासी प्राप्त उपनयन ज्यासी प्राप्त गायत्री पूर्ण ज्यासी हरीचे आवडे भजन त्याचे धरिता चरण हरी भेटे. ऐसे उत्तम जे ब्राह्मण त्यासी वेदवादे ज्ञानाभिमान तेणे गर्वे पडे मोहन तेची निरूपण विशद सांगे. ज्यांचे उपनयन होते ज्यास गायत्री मंत्राचा पूर्ण अधिकार आहे ज्यास हरिभजनाची आवड आहे ज्यांचे चरण धरले असता हरी भेटतो असे जे उत्तम ब्राह्मण त्यांना वेदाच्या अनुवादामुळे ज्ञानाभिमान इतका असतो की त्या गर्वामुळे त्यांना मोह पडतो. तेच आता मुनी विशद करून सांगतो. न कळे विधी विधान मंत्र कोणे कर्मी कैसे तंत्र नेडोनिया गर्व थोर ताठा अपार ज्ञातृत्वाचा. त्यास विधी विधान मंत्र कळत नाहीत, कोणत्या कर्मात कोणते तंत्र हे ठाऊक नाही, तरीही आपल्या ज्ञातृत्वाचा गर्व मात्र फार असतो. गारोडियासी विद्या थोडी परी सर्वांगी बिरुदे गाढी का जाणी जाणपणे जोडी कडो विकडी आसन पूजा. गारुड्यांना जशी विद्या थोडी असते पण मोठमोठे चांद ताईत यांचे अवडंबर फार असते तसा हा या ज्ञातृत्वाची आपल्याला एक जोडच मिळाली आहे असे समजून पाद्यासनादी पूजा चढाओढीने करून घेतो. देऊनी पतंगाचे ढाळ स्फटिका अंगी माणिक कीळ तैसे मूर्खही केवळ मिरविती प्रबळ ज्ञानाभिमाने. स्फटिकाला निरनिराळ्या रंगांची पुटे देऊन त्याला जसे माणिकाचे स्वरूप आणावे तसेच हे मूर्खही प्रबल ज्ञानाभिमानाने मिरवतात. आपण विधान नेणती शेखी सज्ञा नाही न पुसती कर्म आपमती करीती लौकिकी स्फिती वाढवावया. ते स्वतः कर्माचे विधान जाणत नाहीत आणि गर्वामुळे तज्ञांनाही विचारत नाहीत.
लौकिकात आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपल्या मतानेच कर्म करतात. मिथ्या मधुर शब्दे चाटुक, जे भोगी अणुमात्र नाही सुख, तरी इहा मूत्र भजविती लोक, अप्सरादिक भोग लिप्सा. मिथ्या गोड गोड शब्दांनी मोहित होतात. ज्या भोगांमध्ये यत्किंचितही सुख नाही अशा अप्सरादी भोगांच्या इच्छेने ऐहिक आणि पारलौकिक भोगांची साधने स्वतः करतात आणि दुसऱ्यांकडून करवतात. येथ भोग भोगावे चोखडे, आणि पुढे स्वर्ग भोग जोडे, येणे वचने बापुडे, यागाकडे धावती. या लोकी उत्तम भोग मिळतात आणि परलोकी स्वर्ग भोगही जोडतो या वचनाने बिचारे भोळे लोक यज्ञ याग करण्यास धावतात. करता सर्वस्वे नागवो, परी आचार्यत्व आम्हा येवो, ऐशी यांची बुद्धी पहाहो, याग प्ररोहो आरंभिती. करता यजमान सर्वस्वी नागवे नाका, पण आम्हाला आचार्यत्व मिळो म्हणजे झाले अशी त्यांची बुद्धी असते पहा. स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी ते यज्ञ आरंभतात. पावावया अतिप्रतिष्ठा, नाना कर्मांच्या कर्मचेष्टा, करुणी दाविती खटपटा, कर्मारंभू मोठा आरंभुनी. मोठे कर्मारंभाचे अवडंबर आरंभून अनेक कर्मांच्या चेष्टा करून दाखवतात. ना तरी जैसा मद्यपानी, मद्यरसा अमृतमानी, या वचन गोडिया मद्यपानी, प्रवर्तिजे जनी स्वाद लिप्सा. ते सेविलिया काय जोडे, थिती सावधानता बुडे, मग दुर्भगत्व रोकडे, पिशाचत्व गाढे अंगी वाजे. तैसे केवळ पतनात्मक, त्या नाव म्हणती स्वर्ग सुख, जाणोनी प्रवर्तती ते मूर्ख, फळकामुक अभिलाषी. मद्यपी जसे मद्यालाच अमृत समजतात आणि आपल्या मधुर वचनाने लोकांनाही मद्याचा स्वाद घ्यावयास लावतात, त्याचे सेवन केले म्हणजे काय होते ते पहा. स्वतःचे भान नाहीसे होते, रोकडा करंटेपणा येतो आणि अंगात पूर्ण पिशाचत्व संचारते. त्याप्रमाणे जे केवळ पतनच त्यास स्वर्गसुख असे नाव आहे, परंतु हे जाणूनही फलाची इच्छा ठेवणारे मूर्ख त्यात प्रवृत्त होतात. उंडणी लंघू न शके भिंतीसी, तरी चढो रिघते सायासी, चढता पडे आपैसी, तेवी स्वर्ग सुखासी दृढपतन. अळी भिंतीचे उल्लंघन करू शकत नाही, मोठ्या सायासाने ती जो वर चढू लागते तो खाली पडते. त्याप्रमाणे स्वर्ग सुखात पतन निश्चित आहे. कर्माभिनिवेश पडिपाडे, काम लोभ दृढ वाढे, तेणे दांभिक करणे घडे, क्रोधाचे चढे महाभरिते. कर्माच्या अभिलाषाची अत्यंत हाव ठेवली असता काम आणि लोभ वाढत जातो. त्यामुळे मनुष्य दांभिक होतो आणि त्याला क्रोधाचे तर भरतेच येते. ते काय करीतील बापुडे, शुद्ध सत्वे सांडिले फुडे, मग रजो गुणे कामाकडे, झाले धड फुडे अतिकामी. ते तरी बिचारे काय करतील. शुद्ध सत्वगुणाने खरोखरच सोडले तेव्हा रजोगुणामुळे ते कामाविषयी उत्सुक होऊन अतिकामी बनले. तेव्हा उर्वशीच्या अति आवडी, स्वर्ग भोगाची अति गोडी, या लागी याग परवडी, पुण्याची जोडी जोडू धावे. त्यामुळे उर्वशी सारख्या अप्सरांची अत्यंत आवड उत्पन्न झाली.
स्वर्गभोगांची गोडी लागली. त्यासाठी यज्ञ यागाची पर्वण सुरू झाली आणि ते पुण्याची जोड जोडावयास धावू लागले. तेथ मंत्र तंत्र द्रव्य शुद्धी, नाही याग यजन विधी, तेणे स्वर्ग नभेची त्रिशुद्धी, ठकले दुर्बुद्धी अविहिताचारे. तेथे मंत्र तंत्र द्रव्यशुद्धी यागविधी हे काही नाही. त्यामुळे स्वर्ग तर नाहीच नाही, पण ते मूढ अविहित आचाराने फुकट फसले मात्र. तया अलब्ध कामासाठी सर्वांगी क्रोध उठी, जेवी परिपाका पाठी, धरी कडुवटी आंबील कांजी. आपल्या कामाची तृप्ती न झाल्यामुळे त्यांच्या सर्व अंगामध्ये क्रोध संचारतो. म्हणजे आंबील पेज इत्यादी शिळी झाली म्हणजे जशी कडू होतात तशी त्यांची परिणामी स्थिती होते. जव जव पिकीजे कोरी फळे, तव तव कडू पण गाढे, तैसा कामनाशा पुढे, क्रोध वाढे अत्युग्र. कोरफड जशी जशी पिकू लागते तशी तशी अतिशय कडू होऊ लागते. त्याप्रमाणे कामुकाच्या कामाला जसा जसा प्रतिबंध होऊ लागतो तसा त्याचा अतिउग्र क्रोध वाढतो. क्रोध काळिया नाग खरा, देतू द्वेषाचा फुंफारा, घाली पूज्यतेच्या आकारा, दुधुकारा साधू निंदेचा. क्रोध खरोखरच काळिया नागच आहे. तो पूज्यतेवर द्वेषाचा फुत्कार सोडित असतो, साधू निंदेचा धुडगूस घालतो. ऐसा क्रोधाचा वसवटा, होय तमाचा चोहटा, मग दंभाचे नाणवठा, हीन कसाचा खोटा विकरा मांडी. क्रोधाचा आश्रय हा असा आहे. तेथे तमाचा चवाठा असतो आणि दंभाचा सराफ कट्टा असतो आणि हिणकस सोन्याचा व्यापार चालतो. मग जो जो भेटे प्राणिया, त्यासी अभिचार योग क्रिया, लावुनी बाहेर मुद्रिया, पापाचारे पापिया प्रवृत्ती मांडी. मग त्याला जो जो मनुष्य भेटतो त्याला जारण मारण इत्यादी क्रियांचा नाद लावून त्याच्या हातून पापाचरण करवून पापाची प्रवृत्ती वाढवतो. स्वधर्माचा फाडो बाळे, प्रतिपदी पाडा पढे, अधर्माची खाणी उघडे, समूळ कुडे कर्माचरण. मोठ्या आवडीने स्वधर्माचे गोडवे गातो, पण अधर्माची खाण उघडतो, कारण त्याचे सर्वच कर्माचरण समूळ मिथ्या असते. तेणे पापाचार पिके, गगनचुंबित जाहली टेके, मग अधमोत्तम एके तुके, घालिती यथा सुखे अधर्म घालणी. त्यामुळे पापाचरण पिकते, त्यांची शिखरे गगनचुंबित होतील इतकी उंच वाढतात आणि मग अधम उत्तम हे सगळे सारखाच अधर्माचा गोंधळ घालतात. तेथ ठाणे देऊनी अभिमाना, वाढविती ज्ञानाभिमाना, मग निंदिती साधुजना, विपुळाती सज्जना उपहासयुक्त. तेथे अभिमान आपले ठाणे देतो आणि ज्ञानाभिमान वाढवतो. त्यामुळे ते साधूंची निंदा करतात आणि सज्जनांचा उपहास करतात. जगी सर्वत्र पाहती दोष, तथापि देखिल्याही निर्दोष, तरी करुनिया उपहास, करीती सावकाश असदारोपणे. जगात सर्वात दोषदृष्टी ठेवतात, त्यातही कोणी निर्दोष आढळल्यास त्याचा उपहास करून त्याच्यावर खोटाच आरोप करतात. यापरी अभिमान विदा, पापबुद्धीची दृढ बाधा, सहजानुवादे सदा,
साधु निंदा अनुवादती. याप्रमाणे जे अभिमानी जन असतात त्यांना पापबुद्धीची दृढ बाधा होते. सहज बोलण्यातही साधूंची निंदाच करतात. जे का हरी ते आवडती, जे सदा करीती हरिभक्ती, त्या ते सदा उपहासिती, अनुवादती गुणदोष. जे हरीला आवडतात, जे नेहमी हरिभक्ती करतात, त्यांचा ते सदा उपहास करतात आणि त्यांचे गुण दोषरूपाने प्रकट करतात. द्विजस्मरती हरिनाम, त्या नाव म्हणती अधर्म, ऐकोनी हरि कीर्तन संभ्रम, म्हणती हे परम महापाप. द्विज हरिनामाचे स्मरण करतात त्याला ते अधर्म म्हणतात, नाम कीर्तन ऐकून त्याला महापाप म्हणतात. ऐसा जो हरिनामा ते निंदी, हरिकीर्तनी दुर्बुद्धी, तो खळ जाणावा त्रिशुद्धी, भजनापवादी दुर्जन. असा जो हरिकीर्तनाविषयी दुर्बुद्धी ठेवणारा, हरिभजन व्यर्थ आहे असे म्हणणारा, हरिनामाची निंदा करतो, तो खरोखरच खल समजावा. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.